मुलांनो, आज आपण इयत्ता 12वी भूगोल पाठ्यपुस्तकातील 7वा जो 7वं प्रकरण जे आहे ते पाहणार आहोत. त्यामध्ये प्रदेश आणि प्रादेशिक विकास हा भाग आपल्याला अभ्यासायचा आहे पहा. आता यामध्ये प्रदेश आणि प्रदेशाचा विकास हे घटक एकमेकांशी संलग्न कशा प्रकारे आहेत किंवा प्रदेश म्हणजे काय आणि प्रदेशाचा विकास कोणत्या घटकावरती अवलंबून आहे हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासायचं आहे पहा. तर प्रदेश कशाला म्हटलं जातं? तर ज्या क्षेत्रामध्ये काही समान गुणवैशिष्ट्ये असतात आणि तो एक संघ असतो. म्हणजे विशेषतः त्या प्रदेशात बरीचशी वैशिष्ट्ये आपल्याला समान असलेली पाहायला मिळतात. असा जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतो? प्रदेश असं म्हणतो. आणि मग साहजिकच अशा प्रदेशाचा विकास कोणत्या घटकावरती अवलंबून असतो? तर त्या प्रदेशाची मृदा असेल, तेथील लोकसंख्या असेल किंवा त्या प्रदेशाचं तांत्रिक ज्ञान असेल, प्राकृतिक रचना किंवा भौगोलिक स्थान असेल, हे काही घटक आहेत त्यानुसार त्या प्रदेशाचा विकास अवलंबून असतो. तो प्रदेश विकसित आहे किंवा अविकसित आहे, पण त्याच्यावरून सांगत असतो पहा. आणि म्हणूनच आज आपल्याला प्रदेश आणि त्या प्रदेशाचा प्रादेशिक विकास हा भाग काही कृतीच्या माध्यमातून अभ्यासायचा आहे पहा. आणि म्हणूनच आपल्याला या ठिकाणी पाठ्यपुस्तकामध्ये सुरुवातीलाच एक कृती दिलेली आहे पहा. त्यामध्ये काय म्हटलेलं आहे? करून पहा. पहिली कृती आहे ती म्हणजे करून पहा. खाली काही भौगोलिक क्षेत्रे दिली आहेत. त्यामधील साम्य व प्रकार लक्षात घेऊन तक्ता वहीत पूर्ण करा व पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. आता उदाहरण म्हणून या ठिकाणी एक दिलेलं आहे पहा. आपल्याला किंवा तुम्हाला या ठिकाणी हा तक्ता पूर्ण करायचा आहे आणि त्यानुसार तो वहीमध्ये आपल्याला लिहून ठेवायचा आहे आणि त्याच्यावर आधारित काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला या ठिकाणी द्यायची आहेत पहा. आता त्यामध्ये 3 कॉलम दिलेले आहेत पहा. तक्ता क्रमांक 7.1 त्यामध्ये भौगोलिक क्षेत्र दिलेलं आहे. त्यानंतर त्या भौगोलिक क्षेत्रामध्ये समान घटक कोणते आहेत, त्याचे वैशिष्ट्ये काय आहेत, ही आपल्याला पाहायची आहेत किंवा ओळखायचे आहेत. त्यानंतर त्याचा प्रकार कोणता आहे, प्राकृतिक मध्ये तो भाग येतो की राजकीय मध्ये येतो, हे आपल्याला ओळखायचं आहे आणि त्यानुसार त्याचं वर्गीकरण त्या गटामध्ये किंवा त्या कॉलम मध्ये आपल्याला लिहायचं आहे पहा. आता त्याच्यापैकी एक आपल्याला सोडवून दिलेलं आहे. त्यामध्ये काय म्हटलेलं आहे पहा. पहिलं, गंगा नदी खोरे, अमेझॉन नदी खोरे, मिसिसिपी नदी खोरे, नाईल नदी खोरे. म्हणजे या ठिकाणी नद्या दिलेल्या आहेत किंवा नद्यांची खोरी हा एक भौगोलिक क्षेत्र म्हणून दिलेला आहे पहा. मग त्याचं वैशिष्ट्य काय सांगता येईल? समान घटक कोणते आहेत? इथं गंगा नदी असेल, अमेझॉन नदी किंवा नाईल नदी, हे काय आहेत? नदी खोरे आहेत. म्हणजे त्याचं समान वैशिष्ट्य काय आहे? तर ही एक नदी आहे किंवा या नद्या आहेत. हे आपल्याला या समान वैशिष्ट्ये या गटामध्ये किंवा या कॉलम मध्ये लिहिता येईल पहा किंवा त्यांनी दिलेलंच आहे. त्यानंतर याचा प्रकार कोणता आहे तो ओळखायचा किंवा कोणत्या गटामध्ये त्याचं वर्गीकरण करू शकतो, प्राकृतिक की राजकीय. तर आता नदी खोरे म्हटल्यानंतर हा नैसर्गिक घटक आहे म्हणून त्या ठिकाणी प्राकृतिक हा या गटामध्ये आपल्याला त्याचं वर्गीकरण करता येईल किंवा हा प्राकृतिक घटक आहे आपल्याला सांगता येईल पहा. हे एक उदाहरण त्यांनी सोडवून दिलेलं होतं. त्यानंतर पुढची उदाहरणं आपल्याला त्याच पद्धतीने सोडवायची आहेत. त्यामध्ये पहा काय म्हटलेलं आहे, हिमालयीन प्रदेश, आल्प्स, पश्चिम घाट, रॉकी, कॉकेशस. आता हे काय आहेत पहा. हिमालय पर्वतीय प्रदेश किंवा पर्वताचा प्रदेश आहे तो. आल्प्स हा देखील पर्वत आहे. पश्चिम घाट हा सुद्धा पर्वतीय प्रदेश आहे. रॉकी हा पर्वत आहे. कॉकेशस हा सुद्धा पर्वत आहे. म्हणजे या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये समान घटक कोणता आहे किंवा त्याचं वैशिष्ट्य काय आहे, तर हा पर्वतीय प्रदेश आहे. म्हणजे इथे आपण काय लिहिणार आहोत? पर्वत असं लिहू किंवा पर्वतीय प्रदेश असं आपल्याला या कॉलम मध्ये इथे लिहिता येईल. त्यानंतर त्याचे वर्गीकरण प्राकृतिक मध्ये की राजकीय मध्ये करता येईल आपल्याला. तर पहा, हिमालय, आल्प्स, पश्चिम घाट, रॉकी हे काय आहेत? नैसर्गिक घटक आहेत पहा. म्हणून याचा उल्लेख आपल्याला प्राकृतिक घटक असा त्या ठिकाणी करता येईल पहा. त्यानंतर तिसरा आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे मराठवाडा, विदर्भ, त्यानंतर खानदेश, कोकण, पश्चिम महाराष्ट्र हे काय आहेत? प्रादेशिक विभाग आहेत पहा. मग यामध्ये साम्य काय आहे? तर मराठवाडा हा एक प्रादेशिक विभाग आहे. विदर्भ, खानदेश किंवा कोकण असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल, हे एक प्रादेशिक विभाग आहेत पहा. म्हणून इथे काय लिहिता येईल आपल्याला? प्रादेशिक विभाग असं लिहिता येईल पहा. त्यानंतर त्याच्या पुढच्या कॉलम मध्ये आपल्याला काय सांगता येईल? तर हा नैसर्गिक घटक आहे की राजकीय घटक आहे? तर प्रादेशिक विभाग हे मानवाने निर्माण केलेले आहेत. ते काही नैसर्गिकरित्या निर्माण झालेत का? नाही.
म्हणून या ठिकाणी काय म्हणता येईल आपल्याला, तर हा घटक राजकीय आहे हे आपल्याला सांगता येईल पहा. त्यानंतर पुढचं उदाहरण दिलेलं आहे ते म्हणजे थरचे वाळवंट, अरब वाळवंट, गोबी वाळवंट, सहारा वाळवंट. बघा सगळीकडे वाळवंट वाळवंट म्हटलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्याचं समान वैशिष्ट्य कोणतं सांगता येईल, तर हा वाळवंटी प्रदेश आहे पहा. तर उष्ण वाळवंटी किंवा कमी पर्जन्याचा असा हा वाळवंटी प्रदेश, हे त्याचं समान वैशिष्ट्य आपल्याला इथे लिहिता येईल. तर हा राजकीय घटक आहे की प्राकृतिक घटक आहे, तर पहा वाळवंट हा नैसर्गिक घटक आहे, म्हणून या ठिकाणी आपण काय लिहू शकतो, तर प्राकृतिक घटक असं या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल पहा. त्यानंतर पुढचं उदाहरण दिलेलं आहे पहा. त्यामध्ये काय म्हटलेलं आहे पहा, राजस्थान, मध्य प्रदेश, अ, पश्चिम बंगाल, केरळ आणि मणिपूर हे काय आहेत पहा. राजस्थान राज्य आहे, मध्य प्रदेश, बंगाल, पश्चिम बंगाल, केरळ, मणिपूर ही राज्य आहेत पहा. म्हणून याला इथे आपल्याला याच्यामध्ये समान घटक कोणता आहे, तर घटक राज्य हा समान घटक इथे लिहिता येईल, म्हणजे या कॉलम मध्ये घटक राज्य आपण लिहू शकतो. आता घटक राज्य ही निसर्गतः निर्माण होतात का, नाही, तर ती मानवाने निर्माण केलेली आहेत किंवा राजकीय सीमा वगैरे त्यांना असतात, म्हणून याचं वर्गीकरण आपण कशामध्ये करणार आहोत, तर राजकीय विभागामध्ये किंवा त्या ठिकाणी राजकीय हा भाग आपल्याला लिहिता येईल किंवा राजकीय आहे असं म्हणता येईल पहा. तसंच पुढे दिलेलं आहे पुणे, भोपाळ, न्यूयॉर्क, मँचेस्टर, मुनिच आणि शांघाय. आता पुणे हे काय आहे, शहर आहे. तसंच भोपाळ, न्यूयॉर्क, मँचेस्टर, म्युनिच आणि शांघाय ही वेगवेगळ्या देशातील त्या ठिकाणी शहरं आहेत पहा. म्हणून जसं पुणे महाराष्ट्रातीलच आहे, भोपाळ मध्य प्रदेश, न्यूयॉर्क हे अमेरिकेतील आहे, मँचेस्टर, म्युनिच, शांघाय हे चीनमधील आहे. अशी वेगवेगळ्या देशातील ही मुख्य शहरं आहेत ती सांगितलेली आहेत. आता शहरं म्हटल्यानंतर हा नैसर्गिक घटक आहे का? नाही. तर याची समान वैशिष्ट्ये कोणती आहेत? तर समान वैशिष्ट्याचं काय सांगता येईल? तर ही शहरे आहेत. आणि हा एक राजकीय घटक आहे असं आपल्याला सांगता येईल. कारण तो मानवाने निर्माण केलेला आहे, म्हणून याचं वर्णन आपण प्राकृतिक मध्ये न करता कशामध्ये करणार आहोत? राजकीय म्हणून इथे आपण त्याचा उल्लेख करणार आहोत पहा. त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे परभणी, नागपूर, पालघर, कोल्हापूर, सोलापूर. आता हे काय आहेत पहा, जिल्हे आहेत. परभणी जिल्हा आहे, नागपूर, पालघर, कोल्हापूर, सोलापूर हे जिल्हे आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये समान वैशिष्ट्य काय आहे, तर हे जिल्हे आहेत, म्हणून इथे काय लिहायचं आपण, जिल्हे असं लिहायचंय. आणि हे नैसर्गिक आहेत की राजकीय, तर ही राजकीय मानवाने निर्माण केलेली आहेत, त्याला राजकीय सीमा आहेत, म्हणून पुढच्या कॉलम मध्ये आपण काय लिहिणार आहोत, राजकीय असं लिहिणार आहोत पहा. त्यानंतर पुढे जो दिलेला आहे कॉलम, तो बघा इथे काय म्हटलेलं आहे, हिंदी भाषिक पट्टा, बंगाली भाषिक पट्टा, मराठी भाषिक पट्टा, कन्नड भाषिक पट्टा आणि उर्दू भाषिक पट्टा. आता याच्यामध्ये काय समान आहे, तर ते भाषिक पट्टे आहेत. म्हणजे भाषिक पट्टा किंवा भाषा हा प्रामुख्याने या ठिकाणी महत्वाचा गुणधर्म किंवा महत्वाचं वैशिष्ट्य सांगता येईल, म्हणून आपल्याला या ठिकाणी काय लिहिता येईल, तर भाषा हा घटक समान आहे किंवा वैशिष्ट्य त्याचं सांगता येईल. आणि भाषा ही कोणी निसर्गतः निर्माण होते का, नाही, म्हणून या ठिकाणी ती राजकीय दृष्ट्या किंवा मानवदृष्ट्या निर्माण केलेली असते, म्हणून त्या ठिकाणी त्याला राजकीय घटकामध्ये आपल्याला त्याचं वर्गीकरण करता येईल. एक मिनिट पुढे गेलं हे, सॉरी. तर दुसऱ्या कॉलम मध्ये काय येईल, भाषा येईल, आणि तिसऱ्या कॉलम मध्ये याचं राजकीय म्हणून आपण वर्गीकरण करणार आहोत. त्यानंतर पुढचा जो घटक दिलेला आहे किंवा उदाहरण दिलेलं आहे, त्यामध्ये काय म्हटलंय, दिल्ली विद्यापीठ आवार, पंजाब विद्यापीठ आवार, मुंबई विद्यापीठ आवार, वनस्थळी विद्यापीठ आवार. या ठिकाणी विद्यापीठ हा शब्द आलेला आहे, म्हणजे हे शिक्षण क्षेत्राशी संबंधित क्षेत्र आहे किंवा विद्यापीठ हे एक क्षेत्र आहे, म्हणून याच्यामध्ये समान घटक कोणता आहे, तर विद्यापीठ क्षेत्र हा समान घटक आपण, तरी असं काय होतंय, समान घटक म्हणून आपल्याला या ठिकाणी काय सांगता येईल, तर विद्यापीठीय क्षेत्र हा सांगता येईल. आता हा राजकीय घटक आहे की प्राकृतिक घटक आहे, तर विद्यापीठ वगैरे हे प्राकृतिक घटकात येत नाही, नैसर्गिकरित्या ते नसतं, म्हणून या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल, राजकीय घटक आहे असंही आपल्याला या ठिकाणी सांगता येईल पहा. त्यानंतर याच्यावरच आधारित या ठिकाणी काही प्रश्न दिलेले आहेत पहा. वरील तक्ता पूर्ण करताना तुम्ही समान घटक कसे ठरवले? आता याच्यामध्ये समान घटक आहेत, ते कशावरून तुम्ही ठरवले किंवा कशा प्रकारे ठरवले हे तुम्हाला सांगायचं आहे. तर त्यामध्ये प्राकृतिक व राजकीय घटक किंवा भौगोलिक क्षेत्रामधील घटकामध्ये काही साम्य आहे पहा.
म्हणजे प्राकृतिक घटकामध्ये असेल किंवा राजकीय घटकामध्ये त्या ठिकाणी साम्य आहे, त्याच्यावरून आपण हे घटक ठरवले पहा. जसं गंगा नदी खोरे, अमेझॉन नदी खोरे, हे नद्यांच्या खोऱ्याचा प्रदेश कशामध्ये येतो? नैसर्गिक मध्ये येतो. म्हणजे काही नैसर्गिक घटक त्या ठिकाणी आहेत, म्हणून त्याच्यावरून आपण तो नैसर्गिक किंवा प्राकृतिक घटक म्हणून ओळखला. किंवा समान घटक इथे कोणता आहे? तर प्राकृतिक हा घटक समान आहे किंवा भौगोलिक वैशिष्ट्ये त्याची समान आहेत, त्याच्यावरून तो ओळखला. तर पहा, मराठवाडा, विदर्भ, खानदेश, कोकण यासारखे आहेत, त्याच्यामध्ये समान घटक कोणता आहे? तर प्रदेश हा घटक समान आहे. म्हणजे या ठिकाणी हा तक्ता पूर्ण करताना आपण भौगोलिक क्षेत्रामधील जे काही घटक आहेत त्याच्यातील साम्य जे आहे त्याच्यावरून हे राजकीय आहे की प्राकृतिक आहे का आपण ओळखलेलं आहे किंवा ठरवलेलं आहे हे सांगता येईल पहा. त्यानंतर दुसरा काय म्हटलेला आहे? एक क्षेत्र दुसऱ्या क्षेत्रापेक्षा वेगळं आहे, हे तुम्ही कसे ठरवाल? तर हे कसं ठरवता येईल? तर 2 क्षेत्रातील वैशिष्ट्ये यांच्या आधारे किंवा त्याच्यामध्ये जो फरक आहे, बघा दोन्ही घटक जे आहेत त्याच्यामध्ये असलेला फरक आहे, त्या फरकानुसार आपण हा घटक एकापेक्षा वेगळा आहे ते ठरवू शकतो पहा. त्यानंतर तिसरा काय म्हटलेला आहे पहा, समान घटक हा क्षेत्रामधील फरकासाठी एकमात्र घटक आहे का? तर 2 याचं काय सांगता येईल आपल्याला? नाही. हो, समान घटक हे याच्यावरूनच आपण हा फरक लक्षात घेतलेला आहे. ज्या क्षेत्रामध्ये समान गुणधर्म असतात व जे एकसंघ असतात, असे घटक आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. म्हणून काय म्हणता येईल? समान घटक किंवा क्षेत्रातील फरक हा एकमात्र असणार नाहीये पहा. त्यानंतर चौथा काय म्हटलेलं आहे? त्या घटकाची यादी करा ज्याद्वारे क्षेत्रे वेगळे ओळखता येईल. तर त्याची तुम्हाला यादी करायला सांगितलेलं आहे. कोणत्या घटकामुळे आपल्याला याचं वर्गीकरण करता येईल? तर त्यामध्ये भूरचना आहे, हवामान असेल, मृदा आहे, त्या ठिकाणच्या नैसर्गिक वनस्पती असतील किंवा प्राणी असतील किंवा राजकीय घटकांचा विचार करतो तेव्हा त्यामध्ये सामाजिक, भाषिक, शैक्षणिक घटक आहेत हे विचारात घेतले जातात आणि त्यानुसार वर्गीकरण करता येतं पहा. जसं प्राकृतिकमध्ये मृदा असेल, हवामान असेल, त्या घटकामध्ये साम्य आहे, त्यानुसार ते घटक आपण वेगळे केले. तर राजकीय घटकामध्ये त्या ठिकाणचे शैक्षणिक क्षेत्र असतील, भाषा असेल, त्या दृष्टिकोनातून आपण ते घटक वेगळे केलेले आहेत किंवा आपल्याला ते ओळखता येतील. असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल पहा. त्यानंतर हा भाग झाल्यानंतर पुढे आपल्याला याचं भौगोलिक स्पष्टीकरण दिलेलं आहे पहा. त्यामध्ये काय म्हटलेलं आहे पहा, तुमच्या हे लक्षात आलं असेल की छोट्या किंवा मोठ्या भूक्षेत्रांना समान वैशिष्ट्याच्या आधारे ठळकपणे ओळखता येते. एखादा छोटा भौगोलिक घटक असेल जसं विद्यापीठ, हा काय फार मोठा घटक आहे का? नाही. परंतु एखादा नदीचा प्रदेश असेल, वाळवंटाचा प्रदेश, तो मोठा भाग आहे पहा किंवा मोठं क्षेत्र आहे. परंतु त्याच्यामध्ये काही समान वैशिष्ट्ये असतात, त्याच्या आधारे आपल्याला तो ओळखता येतो. ती वैशिष्ट्ये नैसर्गिक किंवा प्राकृतिक त्याचप्रमाणे मानवनिर्मित सुद्धा असू शकतात. जसं नैसर्गिक मध्ये आपण पाहिलं त्यामध्ये नदी खोरे असेल, वाळवंटी असेल, हे नैसर्गिक घटक त्यामध्ये आपण समान पाहिले. तर मानवनिर्मित घटक कोणते? तर प्रशासकीय सीमा किंवा राजकीय सीमा किंवा भाषा ही आहे. त्याच्यामध्ये साम्य असू शकतं. म्हणजे एका क्षेत्राला दुसऱ्या क्षेत्रापासून वेगळी करणारी काय असते? एक सीमा असते पहा आणि त्याच्यानुसार तो घटक भिन्न आहे आपण सांगत असतो. आता भौगोलिक क्षेत्र जे इतर क्षेत्रा पेक्षा वेगळे असते त्या क्षेत्राला काय म्हटलं जातं? प्रदेश म्हटलं जातं. बघा, एखादं भौगोलिक क्षेत्र इतर क्षेत्रापेक्षा अ, जेव्हा वेगळं असतं तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? प्रदेश असं म्हटलं जातं. आणि मग साहजिकच हे प्रदेश लहान किंवा मोठे असू शकतात. एखादा प्रदेश लहान सुद्धा असू शकतो किंवा एखादा मोठा सुद्धा असू शकतो. आणि मग हे कशावरून आपण ते घटक वेगळे करतो? तर त्या ठिकाणची भूरचना. भूरचना कशा प्रकारची आहे? समजा एखाद्या ठिकाणी पर्वतीय भूरचना असेल किंवा एखादी मैदानी प्रदेश असेल, तर त्या ठिकाणी त्या भूरचनेवरून तो प्रदेश आपण वेगळा करतो पहा. त्यानंतर त्या ठिकाणचं हवामान आहे. आता हवामान या घटकानुसार सुद्धा आपण त्या ठिकाणी तो प्रदेश वेगळा आहे हे किंवा त्याची वैशिष्ट्ये आपण सांगत असतो पहा. आता हे प्रदेश वेगळे करणारे प्रामुख्याने 2 घटक आपल्याला सांगता येतात. एक म्हणजे नैसर्गिक घटक आणि दुसरं म्हणजे मानवी घटक. आता नैसर्गिक घटकानुसार हे घटक कसे आपण वेगळे करू शकतो पहा. तर त्यामध्ये भूरचना, हवामान, मृदा, वनस्पती व वन्यजीवन. बघा, नैसर्गिक घटकामध्ये या घटकांमध्ये साधर्म्य आहे की विभिन्नता आहे यानुसार आपण ते प्रदेश ठरवत असतो. तर मानवी वैशिष्ट्ये कोणती सांगता येतील? तर सामाजिक व सांस्कृतिक घटकामधील वैशिष्ट्ये असतील किंवा राजकीय घटक असेल, आर्थिक घटक असेल, यानुसार आपण त्या ठिकाणी ते प्रदेश ओळखत असतो पहा किंवा त्याची वेगळी वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी सांगू शकतो पहा. त्यानुसार आता पहिला जो आहे तो प्राकृतिक वैशिष्ट्ये. तर प्राकृतिक वैशिष्ट्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल? तर त्यामध्ये भूरचना.
जसं पहा पर्वत, पठारे, मैदाने इत्यादी नैसर्गिक घटक भूरचनेनुसार त्या ठिकाणी त्या प्रदेशामध्ये फरक पाहता येतो. जसं पर्वतीय प्रदेश आहे आणि मैदानी प्रदेश याच्यामध्ये वेगळेपण सांगता येतं. सगळे पर्वतीय प्रदेश एकसारखे आपल्याला सांगता येतात, तर मैदानी प्रदेश हे एकसारखे सांगता येतात किंवा मैदानी प्रदेश हे त्या ठिकाणी पर्वतीय प्रदेशापेक्षा वेगळे असतात. कशानुसार ते वेगळे सांगतो आपण? तर त्या प्रदेशाची उंची. पर्वतीय प्रदेशाची उंची आणि मैदानी प्रदेशाची उंची यामध्ये त्या ठिकाणी फरक आपल्याला पाहायला मिळतो. पर्वतीय प्रदेश हे उंच असतात, तर मैदानी प्रदेश हे उंचीने कमी असतात. साधारण आपण पाहिलेले आहे 1000 मीटरपेक्षा अधिक उंचीचा जो प्रदेश आहे त्याला आपण पर्वत म्हणतो. तर साधारणपणे 300 मीटर पर्यंतच्या उंचीचा जो प्रदेश आहे त्याला आपण मैदानी प्रदेश म्हणतो. म्हणजे या ठिकाणी उंचीमध्ये जो फरक आहे त्यानुसार आपण हे ठरवत असतो. त्याचबरोबर भूरचनेमध्ये सुद्धा फरक करता येतो. आता पर्वतीय प्रदेशाची भूरचना ही भिन्न असते आणि मैदानी प्रदेशाची भूरचना ही वेगळी असते आणि म्हणून ही दोन क्षेत्र एकमेकापासून वेगळे करता येतात किंवा प्रदेश म्हणून आपल्याला त्या ठिकाणी ओळखता येतात. म्हणजे पर्वतीय प्रदेश वेगळा आणि मैदानी प्रदेश वेगळा. हे आपण कशावरून ओळखलं? तर त्या ठिकाणची उंची असेल किंवा त्या प्रदेशाचं भूरचना आहे याच्यातील फरकामुळे हे आपण ओळखलेलं आहे पहा. त्यानंतर दुसरा घटक काय सांगता येईल? हवामान. आता हवामानातील भिन्नतेमुळे सुद्धा प्रदेश आपल्याला ओळखता येतो. जसं प्रदेशाचं स्थान आहे. प्रदेशाचं स्थान कुठे आहे? ते ध्रुवीय प्रदेशात आहे की उष्ण वाळवंटी प्रदेशात किंवा समशीतोष्ण प्रदेशात आहे. त्यावरून सुद्धा त्याच्यामध्ये आपण भिन्नता करतो. त्यानंतर अक्षवृत्तीय विस्तार, त्या प्रदेशाचा अक्षवृत्तीय विस्तार कुठून कुठे झालेला आहे, कशा प्रकारे आहे. त्यानंतर त्याचं स्थान कुठे आहे? खंडांतर्गत आहे की किनारी प्रदेशात आहे? आता खंडांतर्गत स्थान असेल तर त्या प्रदेशाची जे खंडांतर्गत स्थानामध्ये प्रदेश आहे त्याची वैशिष्ट्ये एकसारखी असतील. तर एखादं किनारपट्टीच्या क्षेत्रामध्ये स्थान असेल तर त्याची वैशिष्ट्ये वेगळी असलेली आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर समुद्र प्रवाहामुळे सुद्धा याचं स्थान आपल्याला वेगळं सांगता येतं किंवा त्याच्यामध्ये भिन्नता सांगता येते. काही समुद्र प्रवाह उष्ण असतात तर काही शीत प्रवाह असतात. त्यामुळे भौगोलिक क्षेत्रातील हवामान हे वेगवेगळे घटक आपल्याला किंवा हवामानामध्ये विविधता असलेली सांगता येते आणि त्यामुळेच हवामानामुळे काय होतं? प्रदेशाचं वेगळंपण ठळकपणे आपल्याला इथे पाहायला मिळतं. म्हणजे जसं ध्रुवीय प्रदेशातील हवामान वेगळं आहे म्हणून तो ध्रुवीय प्रदेश आपण वेगळा करतो किंवा त्याची वैशिष्ट्ये वेगळी सांगतो. तर मान्सून हवामानाचा प्रदेश असेल तर त्या ठिकाणचं वैशिष्ट्ये वेगळी असणार आहेत. उष्णकटिबंधीय प्रदेश हा जरी विचारात घेतला तरी त्यामधील हवामानामध्ये भिन्नता असते आणि म्हणूनच हे एकमेकांपासून वेगळे आहेत हे आपल्याला सांगता येतं पहा. हा हवामानाच्या बाबतीत घटक सांगितला. त्यानंतर मृदेच्या बाबतीत कोणती वैशिष्ट्ये सांगता येतील की ज्याच्यामुळे हे प्रदेश वेगळे करता येतात? तर त्यामध्ये खडकाचा प्रकार. आता सगळीकडे खडकाचा प्रकार सारखा असतो का? नाही. तर एखाद्या विशिष्ट प्रदेशामध्ये विशिष्ट प्रकारचे खडक पाहायला मिळतात. त्याचबरोबर पर्जन्य घटक सांगता येईल. पर्जन्य सगळीकडे सारखा आहे का? नाही. काही प्रदेशामध्ये पर्जन्य हा कमी असतो तर काही प्रदेशामध्ये जास्त असतो. जसं आपल्याला सांगता येईल विषुववृत्तीय प्रदेश जर विचारात घेतला तर पर्जन्याचं प्रमाण तिथे कसं आहे? जास्त आहे पहा. तापमानाच्या बाबतीत काय सांगता येईल? तापमान सुद्धा सगळीकडे सारखं आहे का? नाही. एका विशिष्ट प्रदेशात विशिष्ट प्रकारचं तापमान पाहायला मिळतं आणि मृदेमध्ये सुद्धा त्यामुळे फरक होत असतो पहा. खडकांचा प्रकार, पर्जन्य, तापमान या घटकामुळे काय होतं? मृदेमध्ये सुद्धा फरक पाहायला मिळतो. जसे पहा कोकणामध्ये जांभ्या प्रकारची मृदा पाहायला मिळते. तर हिमालयन विभाग जो आहे किंवा पर्वतीय विभाग आहे त्यामध्ये अपरिपक्व अशी मृदा. त्यानंतर दख्खनचा पठार आपण विचारात घेतलं तर तिथे रेगूर प्रकारची मृदा पाहायला मिळते. म्हणजे या मृदेवरती कशाचा प्रभाव पडतो? तर त्या ठिकाणचं तापमान, पर्जन्य, खडकाचे प्रकार यामुळे ही भिन्नता आपल्याला पाहायला मिळते आणि या भिन्नतेमुळेच तो प्रकार आपण ओळखतो. किंवा एक प्रकार दुसऱ्या प्रकारापेक्षा वेगळा आहे हे आपल्याला सांगता येतं पहा. त्यानंतर चौथा प्रकार सांगता येईल तो म्हणजे वनस्पती आणि वन्यजीवन. आता सर्व क्षेत्रातलं वनस्पती आणि वन्यजीवन सारखं असणार आहे का? म्हणजे त्या ठिकाणच्या वनस्पती आणि हवामान याच्यावरती वन्यजीवन अवलंबून असतं. जसं पहा वनस्पती व प्राणी जीवनामध्ये विविधता आढळते आणि त्या विविधतेमुळे काय होतं? प्रदेशामध्ये भिन्नता आपल्याला पाहायला मिळते. तसं ध्रुवीय प्रदेशामध्ये किंवा साधारणपणे समशीतोष्ण प्रदेशातील वनस्पती, वन्यजीवन हे वेगळं आहे. तर विषुववृत्तीय प्रदेशातील वनस्पती ह्या वेगळ्या आहेत. त्याचबरोबर तिथले वन्यजीवन आहे, प्राणी आहेत, वनस्पती आहेत, हे सुद्धा वेगळे असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि या विविधतेमुळे काय होतं? त्या ठिकाणी ते प्रदेश
वेगळे आहेत असं आपल्याला सांगता येतं पहा. आता विषुववृत्तीय वनांचा प्रदेश आणि सूचीपर्णी अरण्याचा प्रदेश यामध्ये आढळणाऱ्या प्राणी आणि वनस्पती याच्या भिन्नता असलेली लक्षात येते. जसं पहा, ऑस्ट्रेलियामध्ये कांगारू आपल्याला पाहायला मिळतो किंवा उष्ण वाळवंटी प्रदेशामध्ये त्या ठिकाणी उंट हा आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे अ, ऑस्ट्रेलियामध्ये आपल्याला उंट पाहायला मिळणार नाही किंवा त्या ठिकाणी वाळवंटी प्रदेशामध्ये एखादा वेगळा प्राणी पाहायला मिळणार नाही. म्हणजे अशा प्रकारे हे प्राणी जीवन आणि वनस्पती जीवन याच्यामध्ये जी भिन्नता आहे, त्या भिन्नतेमुळे आपल्याला तो प्रदेश काय होतो, ओळखता येतो. हे आपल्याला सांगता येईल पहा. तर हे काही प्राकृतिक घटक झाले. त्याच प्रकारे काही मानवी किंवा राजकीय घटक असतात. त्यामुळे सुद्धा आपण प्रदेशामध्ये भिन्नता करू शकतो किंवा प्रदेशातील भिन्नता ओळखता येते. मग त्यामध्ये कोणता घटक सांगता येईल? तर त्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक घटक. आता सामाजिक आणि सांस्कृतिक घटकामध्ये सुद्धा भिन्नता पाहायला मिळते. त्यामध्ये भाषा असेल, वंश असेल, धर्म असेल यानुसार सुद्धा आपण त्या ठिकाणी हे घटक वेगळे करत असतो. जसं प्रांतवार भाषा रचना असते पहा. त्या ठिकाणी गुजरातची गुजराती भाषा, महाराष्ट्राची मराठी भाषा अशी त्या ठिकाणी भाषावार प्रांत रचना आपल्याला झालेली पाहायला मिळते आणि त्याच्यामुळे काय होतं, प्रदेशाची निर्मिती होते. साहजिकच पहा, या भाषेमुळे एक वैशिष्ट्यपूर्ण प्रदेश किंवा वेगळा प्रदेश म्हणून आपण त्याला ओळखत असतो. महाराष्ट्र म्हटलं की मराठी भाषा, त्यानुसार मराठी भाषिकांचा प्रदेश हा एकसंघ असा वेगळा प्रदेश म्हणून आपण ओळखतो किंवा कर्नाटकची कानडी भाषा असेल, त्यामुळे त्या कानडी भाषेमुळे त्या ठिकाणी ते एक वेगळेपण त्या प्रदेशाला निर्माण होतं आणि म्हणूनच या भाषेतील भिन्नतेमुळे तो एक वेगळा प्रदेश होतो. म्हणजे हे सांस्कृतिक किंवा सामाजिक घटक आहेत. त्याच्यातील भिन्नतेमुळे किंवा समान गुणधर्मामुळे त्या ठिकाणी काय होतो, तो प्रदेश ओळखला जातो पहा. हे मानवी घटक आपल्याला सांगता येते. त्यानंतर दुसरा मानवी घटकामधला राजकीय घटक. आता राजकीय घटकामध्ये आपल्याला प्रशासकीय घटक, त्यामध्ये सीमेची वैशिष्ट्ये वेगवेगळी पाहायला मिळतात. जसं महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल यांच्या सीमा वेगळ्या आहेत. त्यानंतर त्यांचे प्रशासकीय विभाग वेगळे आहेत आणि ह्या प्रशासकीय विभागामधील किंवा सीमा ज्या आहेत त्याच्यामधील भिन्नतेमुळे त्या ठिकाणी तो प्रदेश एकापासून दुसरा वेगळा आहे हे आपल्याला सांगता येईल. म्हणजे महाराष्ट्र वेगळा आहे, कर्नाटक वेगळा आहे, हे कशामुळे सांगतो आपण? तर त्याच्या ज्या भौगोलिक सीमा, त्याच्या ज्या काही सीमा आहेत, त्या सीमांमुळे किंवा जे प्रशासकीय विभाग केलेले असतात प्रशासन चालवण्यासाठी, त्यामुळे हे विभाग वेगळे आहेत हे आपण सांगू शकतो पहा. त्यानंतर तिसरा घटक आहे तो म्हणजे आर्थिक घटक. आता आर्थिक घटक सुद्धा सगळ्यांचे समान असतात का? नाही. काही प्रदेशामध्ये आर्थिक घटक सारखे पाहायला मिळतात, तर काही प्रदेशामध्ये त्या त्या प्रदेशानुसार ते आर्थिक घटक असतात. त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, रोजगार, प्रदेशातील आर्थिक क्रिया यामध्ये वेगळेपण असतं पहा. आता राष्ट्रीय उत्पन्न सर्वांचं सारखं आहे का? नाही. महाराष्ट्र म्हटल्यानंतर महाराष्ट्रातील सगळे जिल्हे असतील, विभाग असतील, त्याचं स्थूल उत्पन्न हे समान घटक आपल्याला तिथे सांगता येईल. तर रोजगार जे आहे, रोजगार हा त्या ठिकाणी वेगळा सांगता येईल. त्याचबरोबर त्या ठिकाणी चालणाऱ्या ज्या आर्थिक क्रिया आहेत, समजा भारताचं उदाहरण घेतलं आपण, तर भारतामध्ये आपल्याला साधारणपणे कोणती आर्थिक क्रिया जास्त दिसते? तर प्राथमिक आर्थिक क्रिया म्हणजे ज्यामध्ये शेती असेल, मासेमारी असेल, खाणकाम असेल, लाकूड तोड असेल, हे व्यवसाय त्या ठिकाणी आपल्याला दिसतात. म्हणजे हा एक व्यवसायानुसार हा वेगळं पण आपल्याला त्याचं सांगता येतं. साहजिकच त्यानुसार मग राष्ट्रीय उत्पन्न सुद्धा वेगळं असू शकतं पहा. म्हणजे भारताचं राष्ट्रीय उत्पन्न आणि जेव्हा अमेरिकेचं राष्ट्रीय उत्पन्न याच्यामध्ये आपण जेव्हा विचार करतो, तेव्हा त्यामध्ये सुद्धा फरक आपल्याला पाहायला मिळतो किंवा आर्थिक क्रियामध्ये सुद्धा आपल्याला फरक पाहायला मिळतो. जे विकसित देश आहेत, जसं अमेरिका असेल, युरोपीय देश आहेत, युरोपमधील मग UK असेल, ब्रिटन असेल, हे जे देश आहेत, त्याच्यामध्ये जे काही स्थूल उत्पन्न आहे किंवा तिथल्या ज्या आर्थिक क्रिया त्या वेगळ्या दिसतात आपल्याला. त्या विकसित देशामध्ये ज्या आर्थिक क्रिया आहेत, त्या कोणत्या असतात? प्रामुख्याने आपल्याला तृतीयक आर्थिक क्रिया, द्वितीयक आर्थिक क्रिया यांचं प्राबल्य जास्त असलेलं पाहायला मिळतं आणि याच्यानुसार आपण हे घटक वेगळे करत असतो पहा. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी हे भौगोलिक स्पष्टीकरण सांगता येईल पहा. काय म्हटलेलं आहे पहा. तुमच्या लक्षात आले असेल की छोट्या किंवा मोठ्या भूक्षेत्रांना समान वैशिष्ट्याच्या आधारे ओळखता येते. ती समान वैशिष्ट्ये नैसर्गिक असू शकतात किंवा मानवनिर्मित असू शकतात. एका क्षेत्राला दुसऱ्या क्षेत्रापासून वेगळं करणारी एक सीमा असते. भौगोलिक क्षेत्र जे इतर क्षेत्रापेक्षा वेगळे असते, अशा क्षेत्राला काय म्हटलं जातं? प्रदेश असं म्हटलं जातं. मग हा प्रदेश लहान असू शकतो किंवा मोठा असू शकतो. जसं वर मी वैशिष्ट्ये सांगितले त्याप्रमाणे भूरचना, हवामान, मृदा,
वनस्पती, वन्यजीवन ही वैशिष्ट्ये एखाद्या क्षेत्राला प्रदेश करण्यासाठी कारणीभूत ठरतात. जसं उदाहरण सांगता येईल हिमालयातील पर्वतीय रांगा आणि उत्तर भारतातील मैदाने यामध्ये समुद्र सपाटीपासूनची उंची आणि भूरचना यानुसार आपल्याला फरक पाहायला मिळतो. आणि त्यामुळेच हे 2 विभाग वेगवेगळे आहेत असं आपल्याला सांगता येईल किंवा ओळखता येईल. त्यानंतर सामाजिक सांस्कृतिक घटक जसं भाषा, वंशिकता, राजकीय घटक, जसे प्रशासकीय सीमा असतील, आर्थिक घटक, त्यामध्ये आपण पाहिलं की जसं स्थूल राष्ट्रीय उत्पन्न आहे. हे मानवनिर्मित घटक ही प्रदेशाचं वेगळेपण निर्माण करतात. जसं पहा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र ही 2 वेगवेगळे राज्य आहेत. त्याची वैशिष्ट्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतात कारण त्यांना त्यांच्या स्वतःच्या सीमा आहेत. एका विशिष्ट सीमेने ते बद्ध झालेले आहेत. त्यानंतर त्यांचं प्रशासन सुद्धा वेगळं आहे. तसेच पुणे आणि अहमदनगर हे 2 जिल्हे जर पाहिले तर ते जिल्हे त्याचे वेगळेपण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. एका प्रदेशामध्ये 2 किंवा अधिक उपप्रदेश असू शकतात पहा. एकाच प्रदेशामध्ये अनेक उपप्रदेश सुद्धा असू शकतात. जसं उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये अनेक उपप्रदेश आहेत. जसे सिंधू नदीचं खोरं असेल, तिच्या उपनद्या आहेत. गंगा नदीचं खोरं असेल, यमुना नदीचं मैदान असेल किंवा ब्रह्मपुत्रा, हुगळी नदीचं मैदान असेल. अशा प्रकारे त्याच्यामध्ये उपविभाग सुद्धा आपल्याला सांगता येतात पहा. जसं नद्यांच्या बाबतीत सांगू शकतो तसंच जिल्ह्यामध्ये तालुके असतात. प्रत्येक तालुका हा एक प्रदेश असतो पहा. त्याच्या विशिष्ट अशी सीमा असते, विशिष्ट असा तो प्रदेश असतो आणि त्या तालुक्यामध्ये प्रत्येक गाव, शहर हे देखील रचनेमध्ये प्रदेश होऊ शकतं. आता त्याच तालुक्यातील काही गावे, शहरे जर विचारात घेतली तर ती सुद्धा एक वेगळा प्रदेश म्हणून आपल्याला इथे सांगता येतील पहा.